नमस्कार. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. तर घरावरनं लक्षात आलं असणार आहे, आलेली आहे मी गावाकडे आणि येऊन फक्त 5 मिनिट झाले आणि सगळीकडे पाहिलं एकतर एवढी धूळ दिसायला लागली आणि आता एकतर सर्दी आत्ताच होऊन गेली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. म्हणलं चला आता रुमाल बांधावा, रुमाल घेतलाय बरोबर, कारण रुमाल बांधून झाडलं तरच काहीतरी खरं आहे, नाहीतर एवढी सर्दी होणार आहे, भयानक सर्दी. मग त्याच्यामुळेच म्हणलं की अगोदर रुमाल बांधून घ्यायचा आणि नंतर आवरायला मग सुरू करायचं. आणि आज सगळे कामाला लावायचे तर, कारण एकट्याच्याने हे शक्य नाही गोष्ट, कारण एवढी धूळ झालेली. मी तुम्हाला बाहेरून दाखवते किती धूळ झाली आहे ती. बघा, रोडवरती घर असल्यामुळं सतत वाहनं सुरू असतात आणि ट्रक, बस, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळे चालू असतात. नाही सध्या म्हणून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलाय. बघा, एवढी धूळ त्या रोडमुळेच येते आणि सतत वाहनं सुरू असतात आणि रोडला चिटकूनच आपलं घर. झाडांवरती पण तेवढीच धूळ आहे. झाडं सुकलेत बरेचसे. बघा, पिवळे पानं पण झाले. तर हे बघा धूळ. आणि मस्त पॉटे ठेवले ते पण किती धुळीनं माखले गेले. तर बघा, हे दरवाजाच्या मध्ये ह्याच्याहून लक्ष देईल तुम्हाला. हे बाहेरचा भाग एवढा धुळीचा, एवढी सारी धूळ आहे. एवढं खराब झालं, एवढी धूळ झालेली आहे की पाय ठेवा वाटणं गेलाय. बघा, हे झाडाची दशा कशी झाली. सगळं सुकून गेलंय, कारण 15 दिवस झाले याला पाणी नाही आणि ही धूळ 15 दिवसाची आहे. हे पाठीमागचं तरी काय वाटत नाही, कारण झाडाचा कचरा असते. पण ह्या फरशींवरती हे एवढी घाण बघून ना, एवढी धूळ 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 झालेली आणि मधून पण भयानक धूळ झालेली आहे. बघा, कुंड्या काढून घेतल्यात आता इथल्या, स्वच्छतेला झालेली दिसायची सुरुवात. कसं वाटायला मग एवढी स्वच्छता करायच्या वेळेला? चालले कानात हेडफोन लावलेले तर त्यांच्या कामामध्ये आता गुंग येतं. हे बघा, आमच्या दीदीची स्वच्छता सुरू आहे. कसं वाटायला कामगार? खोकलं स्वच्छता सुरू आहे. कामगार कसं वाटायला म्हणलं? मस्त. बाळाची बारी कधी आहे स्वच्छतेची? बघ कसं झोपलाय. स्वच्छता करायला माणसं ठेवलेत म्हणाले. आता इथली पण रूम झाडून हे झाली माझी. आता सगळं माझं आवरणं झालंय. आता पाठीमागं जाऊन मी पण धुवून घेणार आहे सगळं, कारण पाठीमागच्या दरवाजाच्या तिथं बी लय घाण आहे. पाईप लावून धुवून घेणं चालू आहे. प्रत्येकजण आपलं आपलं काम करायला लागले. त्याच्यामुळं मग कसं एखाद्या तासामध्ये सगळी स्वच्छता आमची होऊन जाते. आणि जर वेळची सवय लांबपर्यंत आम्हाला आता धुवून काढावं लागते ते सगळं. सुनो, दीदीला करू लागते राहिलेलं 2 रूम. तू 2 रूम करते ना, 2 रूम करते. आता ह्या साईडला काही पाईप नाही आपल्याला लावलेला, म्हणून बकेटाने उचलून सगळी स्वच्छता आता करून घ्यायची. तोपर्यंत झाडाला पाणी तर टाकते. काम पटकन हे. पाईपामध्ये एवढी सगळी झाडं लावलेली आहेत. आपल्या जे नळाचं पाईप असते ना त्याच्यामध्ये. धुवून काढलंय खळखळ पाण्याने आणि इथपर्यंत आता मी स्वच्छ करून घेतलंय. कपडा घेऊन आलेली, थोडासा वल्ला कपडा केलाय, थोडासा कोरडा ठेवलेला आहे. आता खिडक्या पुसून घेणार आहे आणि 2 तासामध्ये पूर्ण क्लिअर आपला रूम होऊन जाणार आहे. सगळ्याच पूर्ण होणार आहे. पण डीपमध्ये काही स्वच्छता नसते इथं. सगळी वरवरची स्वच्छता असते, कारण राहायचंच असते 1 दिवस. त्याच्यामुळे जेवढी आवश्यक आहे तेवढं स्वच्छ केलं जात नाही एवढ्यामध्ये. कारण तेवढं पण राहण्यामध्ये आपल्याला वाटत नाही. 15 दिवसाची 8 दिवसाची स्वच्छता
2 तासामध्ये होणं शक्यच नाही. त्याच्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं स्वच्छ करायचं आणि आपल्या रोजच्या दिवसाला सुरुवात करायची परत. जेवढं आवरणं शक्य आहे तेवढं तर आवरतो आता. आणि जर वेळेस आल्यानंतर एवढी स्वच्छता असते, 2 तास कसेही आपले जातील प्रत्येक वेळेस आल्यानंतर. त्याच्यावरती कवा खडू ओढून ठेवलेला आपण ते पोळीमध्ये ज्यावेळेस फराळाचं ठेवत होतो करून त्यावेळेस खडू ओढलेला आहे याच्यावर पांढरा. परत त्याच्यानंतर किती एक वेळेसच येण्यात आलेलं होतं ना. लेंड्या हे काही पालीच्या कुठून एवढ्या पाली येतात की एवढं बंद घरावर काय नाही. गॅस वट्टा पण धुतलेला आहे, शिगडी पण दिदीने धुवून काढलेली. तिला ज्यावेळेस गरबाचं झाडणं होत होतं त्यावेळेस तिला किचन वाट्टा ते धुवून घेतलेला होता. कारण ह्याच्यावर पण लेंड्याची ते घाण होती पडलेली. बघा 15 दिवसाला पाणी देऊन सुद्धा किती छान मनी प्लॅन आले जवळ दाखवून. हे बघा किती छान ह्याचे फुटलेले येतं आणि मनी प्लॅन पण किती हिरवागार आहे. आणि ह्याला पाणी 8 दिवसातनं 15 दिवसातनं फक्त चेंज करण्यात येते. जसं आम्ही येतात मागच्या वेळेस तर 3 आठवड्यांनी चेंज केलं पाणी, तरी पण एवढ्या हिरवागार मनी प्लॅन आपल्याला राहते बघा. आणि मेन म्हणजे ह्याला ऊन नाही. आता ह्याला 15 दिवस झालं ऊन नाही, मागच्या वेळेस तर 3 आठवडे ह्याला ऊन नव्हतं. कारण बरेच जण म्हणतात की आमच्या इथं मनी प्लॅन येत नाही आणि त्याला ऊन म्हणजे आमच्या इथं ऊनच अजिबात नसते, मग जागाच नाही ऊन येण्यासाठी. तर असं काही नाही. तुम्ही 8 दिवसातनं 10 दिवसातनं एकदा जरी ह्याला ऊन दिलं तरी पण चालतं. आता उद्याच्या ह्याला खिडकीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याला ऊन लागते झाडांना. पाय पुसणे असं ना बाळा तिथं आम देते. जवळपास 6:30 वाजले तर सगळं काम आवरून झालेलं आहे. चहा करून पिणं झालं आणि बरेचसे कामं आवरले गेलेले इथं ते तर झाले समजा स्वच्छतेचे. आणि नंतर इतर पण कामं आपण आणलेलं भात वरण आहे ते आता काढून ठेवले आणि वरण सांडून म्हणून कॅरी बॅग लावलेली. आणि आल्यानंतर दुसरं काम होतं महत्वाचं, आणि वट्टा हे स्वच्छ करणं झालं की एकीकडे चहाला ठेवलं मग आणि एकीकडे तांदूळ भिजवले येतं. कारण उद्या करायचे डोसे आणि बटाट्याची भाजी. कारण रविवार स्पेशल असते आपलं काहीतरी नाश्त्याला करणं आणि इतर वेळेला कसं आपल्याला करणं होत नाही. कारण ह्यांनी पण ड्युटीला जातात आणि तिथे कॉलेजला जाण्याची गडबड असते, मग त्याच्यामध्ये होत नाही अशा गोष्टी इडली सांबार हे करणं. तर आता हे जे करायचे उद्याच्या डोशाने बटाट्याची भाजी करायची. हे पण भिजवून ठेवले आता संध्याकाळी 10:30 वाजता मिक्सर म्हणून काढायचं. कारण भिजवायला आपल्याला जवळपास 5 तरी वाजले होते, 5 सव्वा 5 झालेले होते. आणि आता झाकून ठेवलेलं आहे. आणि आजचा बेत आहे खिचडी आणि भजे. तर ह्याने गेले बाहेर कारण कांदे काहीच नव्हते आणि माझ्या लक्षात नाही 15 दिवसाखाली कांदे आहेत का नाही. तर त्याच्यामुळे कांदे आणायला गेले त्यांनी. तर कांदे आणि हिरव्या मिरच्या पण सांगितलं होत्या आपल्याला भाजीसाठी पण लागणार आहे. मग आणल्यानंतर मस्त गरमागरम भजे आहे, खिचडीचं बेत असणार आहे. मग सगळ्यांना प्रश्न पडलेला असणार आहे की गावाकडे 8 दिवसातनं 15 दिवसातनं येते तर मग घराला कसं असणार आहे, घर कोण सांभाळत असणार आहे. तर त्याची काळजी अजिबात करू नका, त्याची सोय लावलेली आहे. कारण की इथंच आमच्या भाऊकीचे 2-3 घर आहेत. तर मग एक जरा सांगून ठेवलेलं आहे की संध्याकाळी चावी उघडायची, गेट उघडायचं आणि बाहेर लाईट ते लावायचे आणि झोपायला संध्याकाळी यायचं. पण ते कसं होतं ते हॉलमध्ये येतात आणि हॉलमध्ये झोपी जातात. त्याच्यामुळे इकडं फिरायची त्यांना काही गरज बी पडत नाही. आणि मधल्यामध्ये सगळं टॉयलेट बाथरूम असल्यामुळं दुसरी पण गैरसोय त्यांची होत नाही. त्याच्यामुळं स्वच्छता काहीच होत नाही. पण मेन म्हणजे घराची काळजी आम्हाला बिलकुल नाही इथं. कारण की झोपायला येत असल्यामुळं टेन्शन फ्री आम्ही त्यांच्यावर सुकून दिलेलं आहे सगळं.
आणि ते सगळे येत असल्यामुळे अजिबात आम्हाला म्हणजे गरज पडत नाही की दुसऱ्याला कुणाला सांगायचं झोपायला ते. तर हाही प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेला असणार आहे, तर त्याचं उत्तर भेटलेलं आहे. चला आता हे येते आल्यानंतर लगेच सुरू करणार आहे.